नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पवित्र पोर्टल विथ इंटरव्ह्यू राउंडची जर का आपला मोबाईल नंबर चेंज झाला असेल, ॲड्रेस चेंज झाला असेल, ईमेल आय डी आपल्याला अपडेट करायची असेल, तर अशा छोट्याशा काही प्रॉब्लेमसाठी आपण काय करायला पाहिजे किंवा कोणाशी संपर्क साधावा, यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. तुम्हाला आवडला, हेल्पफुल वाटला तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, जर तुमच्या काही प्रॉब्लेम असतील, काही क्युरीज असतील, तर तुम्ही पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर ह्या ईमेल आय डी थ्रू तुम्ही ईमेल करू शकता. पण इथे तुम्हाला काही अपडेट करता येणार नाही. फक्त काही क्युरीज असेल, प्रॉब्लेम असेल, त्यासाठी तुम्ही ईमेल पाठवू शकता. पण इथे तुम्हाला अपडेशन करून मिळणार नाही. तर मग हे अपडेटेशन आपण कुठून करून घ्यायचे, कोणाशी संपर्क साधायचे, हे मी तुम्हाला सांगते. मित्रांनो, पवित्र पोर्टल मार्फत एक लिस्ट जाहीर करण्यात येत असते. ते म्हणजे पवित्र पोर्टल डिस्ट्रिक्ट किंवा रिजनल लेवल वाईज हेल्प सेंटर आपल्याला दिले जाते. पण हे डिस्ट्रिक्ट लेवलच वर आपल्याला अपडेटेशन करून मिळेल. तालुका लेवलवर नाही असणार. आपापल्या जिल्ह्याला आपल्याला जायचं आहे आणि तिथे बघा आपलं डिस्ट्रिक्ट जसं की अकोला असेल तर आपल्याला अकोल्याला जावं लागेल आणि कुठे हेल्प सेंटर ऑफिस कुठे असेल तर बघा हे अकोल्याचं हेल्प सेंटर ॲड्रेस आपल्याला लातूर म्हणून दाखवलेला आहे आणि कोणत्या व्यक्तीकडे आपल्याला हे अपडेटेशन करून मिळेल तर इथे नाव दिलेलं आहे सुशील आणि गंगाधर. या लोकांकडे आपल्याला जावं लागेल आणि तिथून आपल्याला चेंजेस करून आणावं लागेल. तर जिल्ह्याच्या कोणत्या ऑफिसला जाऊन आपल्याला हे चेंजेस करून मिळेल तर ई-ओ ऑफिसला जाऊन आपल्याला हे चेंजेस करून मिळेल मित्रांनो. आपल्या जिल्ह्याच्या ई-ओ ऑफिसला जायचं आणि तिथे जाऊन या लोकांना भेटायचं आणि त्यांना सांगायचं की हे मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस आम्हाला चेंज करायचं आहे. अगदी एका दिवसात ते चेंजेस करून देतील. पण मित्रांनो, अपडेट व्हायला 2 ते 3 दिवस लागेल. मित्रांनो, घाबरून जाण्याची काहीच काळजी नाही. अपडेट झाल्याच्या नंतर जर मोबाईल नंबर तुमचा चेंज झाला असेल, तर 2 मोबाईल नंबर असतील, तर संस्थेकडून आपल्याला दोन्ही नंबर ट्राय केल्या जाते. पहिला नंबर चालत नसेल, तर ते दुसऱ्या नंबरवर आपल्याला कॉलसुद्धा करतात. मोबाईल नंबर चेंज झाला असेल, तरी आपल्याला ईमेल किंवा आपल्याला इंटरव्ह्यू लेटर येतो. तर मग घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. मित्रांनो, या सगळ्या डिस्ट्रिक्टची हेल्प सेंटरची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. जर तुम्हाला हवी असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि ती PDF मिळवा. मित्रांनो, हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच आहे. पर खरंच ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ सेंड करा. म्हणजेच त्यांना मदत होईल, काही प्रॉब्लेम जाणार नाही. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि सगळ्या पवित्र पोर्टलच्या अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.